नमस्कार. साम संजीवनीमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मणक्यांचे आजार किंवा संधिवात हे जे त्रास आहेत हे सहसा प्रत्येक घरात कोणाला ना कोणाला तरी होतच असतात. त्यावर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत हे जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमातून. आजचा आपला विषय आहे मणक्यांचे आजार, संधिवात आणि आयुर्वेद पंचकर्म. या विषयातील तज्ज्ञ वैद्य अरविंद शांताराम झेंडे आज आपल्याबरोबर आहेत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. सरांची थोडक्यात ओळख करून देते. वैद्य अरविंद शांताराम झेंडे हे आयुर्वेदाचार्य आहेत, पंचकर्म तज्ज्ञ आहेत. त्याचप्रमाणे योग आयुर्वेद पदविका त्यांनी संपादन केलेली आहे. योग निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत आणि नाडी तज्ज्ञ देखील आहेत. गेल्या 20 वर्षांपासून मुंबई, पुणे आणि बार्शी इथं सर आपली सेवा देत आहेत. पाठीच्या मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, वातरक्त याचे हजारो रुग्ण त्यांनी ऑपरेशन्सशिवाय यशस्वीरित्या बरे केलेले आहेत. हजारो मुलांची उंची त्यांनी वाढवलेली आहे. पोटाचे विकार, स्त्रियांचे आजार, वंध्यत्व, लहान मुलांचे आजार, बुद्धी स्मृतिवर्धन, मतिमंदत्व, गतिमंदत्व, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, जुनाट, सर्दी, दमा या आणि अशा अनेक आजारांच्या उपचारांमध्ये सरांचं प्रावीण्य आहे. बऱ्याचदा असं होतं की काही मधुमेह अनेक रुग्णांना असतो आणि जुनाट जखमा असतात, त्यामुळे हात किंवा पाय काढण्याचे सल्ले दिले जातात. पण ह्या अशा रुग्णांना देखील ऑपरेशनशिवाय सरांनी बरं केलेलं आहे. कोथरूड, पुणे इथं सरांचं क्लिनिक आहे. त्याचप्रमाणे कात्रजमध्ये देखील क्लिनिक आहे आणि कात्रजमध्ये लवकरच सरांचं भव्य असं आयुर्वेदिक हॉस्पिटल सुरू होतं आहे. तर आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत पाठीच्या विकारांबद्दल आणि संधिवातावर आयुर्वेदामध्ये आणि पंचकर्मामध्ये काय उपचार आहेत त्याविषयी. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. आपण जेव्हा पाठीचे विकार म्हणतो तेव्हा पाठीच्या मणक्यांची जी रचना असते म्हणजे पूर्ण मानेपासून ते माकड हाडापर्यंत, तर त्याच्याबद्दल सुरुवातीला काही सांगाल का आणि मग त्यातून लक्षणं कशी तयार होतात? आपण आयुर्वेदानुसार जेव्हा विचार करतो तेव्हा आपण जे मणक्यांचे विकार किंवा पाठीचे विकार यांच्यामध्ये रचनात्मक जर आपण बघितलं तर मानेपासून ते माकड हाडापर्यंत एकूण 33 मणके मानवी शरीरामध्ये असतात. हे प्रत्येक मणका हा एकमेकांना सांधे स्वरूपात जोडलेला असतो. प्रत्येक मणक्यांच्या मध्ये गॅप असते की ज्याच्यामध्ये आयुर्वेदाच्या अनुसार जर विचार केला तर वंगण असतं, ज्याला आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो की एक प्रकारची गादी असते. आणि हे सर्व मणके जे आहेत हे एकमेकांना शिरांनी जोडलेले असतात. आणि याच्यापासून जर आपण विचार केला, मानेपासून ते माकडहाडापर्यंत विचार केला तर एक मज्जारज्जू गेलेला असतो आणि ह्या मज्जारज्जूंमधून काही मज्जातंतू गेलेले असतात की जे पायाकडे आणि हाताकडे गेलेले असतात की जे संपूर्ण शरीराचे नियंत्रण करण्यासाठी मदत करतात. बरोबर आहे. असं जेव्हा आपण म्हणतो की काहीतरी पाठीचा आजार झालाय किंवा काहीतरी दुखणं सुरू झालंय, तर सुरुवात कशी होते याची? आता पाठीच्या मणक्यांच्या आजाराची जेव्हा सुरुवात होते तेव्हा जर आपण डोक्यापासून ते पायापर्यंत जर विचार करत गेलं तर काही वेळेला शिरशूल म्हणजे ज्याला आपण याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये शिरशूल म्हणतो किंवा डोकेदुखी चालू होते, मानेचं दुखणं चालू होतं, हातांना वेदना चालू होतात, एका हाताला लोळेपणा आल्यासारखं होतं, हाताच्या अंगुली पर्वापर्यंत म्हणजे बोटांपर्यंत संवेदना नष्ट झाल्यासारखं जाणवतं, काही वेळेला हाताचं आकुंचन पावल्यासारखं लक्षणं जाणवतात, तर काही वेळेला असं होतं की हात सुकत चाललाय, एका हाताला वरती उचलण्यासाठी सुद्धा प्रचंड वेदना ह्या रुग्णाला होत असतात. त्याचबरोबर जर आपण खाली त्याचा विचार केला तर पाठीमध्ये दुखणं असतं, कमरेमध्ये दुखणं असतं, उठताना बसताना प्रचंड वेदना असतात, पाय हलवताना सुद्धा वेदना होत असतात आणि माकडहाडापासून ते पायाच्या अंगुली पर्वापर्यंत किंवा पायाच्या बोटांपर्यंत संपूर्ण संवेदना काही वेळेला नष्ट होते. उठताना बसताना प्रचंड त्रास होत असतो. हे आपण मणक्यांच्या आजाराच्या अनुषंगाने बघतो. त्याचबरोबर जर आपण संधिवात किंवा संधिगत वात हा जो म्हणतो तर संधिवातामध्ये हा जो रुग्ण आहे तो साधारणपणे 40च्या पुढच्या किंवा 40 नंतरच्या काळामध्ये काही वेळेला चालू होणार असतं की ज्या वेळेला निसर्गतः शरीरामध्ये हाडांची झीज होत असते. तर अशी झीज होत असताना दोन सांध्यांचे जे वंगण आहे ते वंगण कमी होत असतं आणि त्या वंगण कमी झाल्यामुळे त्या सांध्यांच्या ठिकाणी प्रचंड वेदना असतात,
पाय हलवताना किंवा पाय लांब करताना सुद्धा प्रचंड वेदना असतात, उठताना बसताना वेदना असतात, त्याचबरोबर खुब्यांच्या सांध्यांच्या ठिकाणी सुद्धा प्रचंड वेदना असतात. त्याचबरोबर जर आपण एक आयुर्वेदामध्ये जी वेगळी कन्सेप्ट आहे की ज्याला मॉडर्नमध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस असं म्हणतात, तर आयुर्वेदामध्ये त्याला आमवात म्हणतात. किंवा आमवातामध्ये सांध्यांच्या ठिकाणी आज एक सांधा तर उद्या दुसरा सांधा, परवा तिसरा सांधा, अशा पद्धतीने वेदना ह्या दुसरीकडे एका ठिकाणी पसरत असतात. सांध्यांच्या ठिकाणी खूप लालिमा असतो, वृश्चिक दंशवत वेदना असतात, म्हणजे ज्या ठिकाणी विंचू चावल्याप्रमाणे वेदना असतात, लालसरपणा असतो, सूज असते आणि सांधा हलवताना प्रचंड वेदना ह्या पेशंटला जाणवत असतात. बरोबर, म्हणजे वेदना खूप असतात ह्या सगळ्या आजारांमध्ये. तुम्ही मगाशी सांगितलं की डोकेदुखीपासून देखील सुरुवात होऊ शकते. अगदी बरोबर. तर त्याबद्दल थोडंसं सांगा, कारण हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. बरोबर आहे. आता डोकेदुखी हा जो प्रकार आहे, तर आपण डोकेदुखी जेव्हा चालू होते तेव्हा ते मानेच्या मणक्यांच्या रिलेटेड असते. हे जर आपण बघितलं तर मानेच्या पासून खाली पाठीच्या मणक्यांपर्यंत किंवा माकडहाडांपर्यंत जो मज्जारोज्जू गेलेला आहे, की जो मज्जारोज्जू हा संपूर्ण नियंत्रणाचं काम करत असतो, तो हा मज्जारोज्जू किंवा मज्जातंतू कुठेतरी दाबले गेलेले असतात किंवा वातामुळे त्या ठिकाणी आकुंचनता आलेली असते आणि त्यामुळे मेंदूकडे जो रक्तपुरवठा व्हायला पाहिजे किंवा जो योग्य पद्धतीने रक्तपुरवठा व्हायला पाहिजे तो होत नाही आणि त्यामुळे कुठेतरी एखादी नर्व किंवा एखादी वातवळणी जी आहे ती प्रेस झाली जाते आणि त्याच्यामुळे डोक्याच्या ठिकाणी वेदना ह्या असतात. पण आपण जे औषधोपचार केले जातात त्याच्यामध्ये फक्त डोक्याचाच विचार केला जातो, पण मानेचा किंवा मणक्यांचा विचार हा कुठे होत नाही. खरं म्हणजे डोकेदुखीची जी असंख्य कारणं आहेत त्याच्यामध्ये एक कारण हेही असू शकतं की मणक्यांमध्ये काहीतरी बिघाड असल्यामुळे डोकं दुखू शकतं. सर, तुम्ही आता बरीच लक्षणं सांगितली आहेत, पण आपण जेव्हा निदानाकडे जातो की पाठीचा त्रास आहे किंवा पाठीच्या मणक्यांबद्दल आपण सुरुवातीला बोलूया, तर मणक्यांचे जे आजार असतात तर त्याचं निदान कसं केलं जातं डॉक्टरांकडून? मणक्यांचं जे निदान आहे, तर आयुर्वेदानुसार जर आपण निदानाची जर कारणं बघितली तर प्रथम कारणांचा शोध घ्यावा लागतो. आता कारणांचा शोध जर आपण घेतलं गेलं तर कुठल्याही जे दुखणं आहे, म्हणजे आपण इव्हन मणक्यांचे विकार बघूयात किंवा सांध्यांचे विकार बघूयात किंवा संधिगत वाताचं आपण मी मगाशी बोललो त्याप्रमाणे किंवा आमवातामध्ये जर सर्वांच्या याच्यामध्ये दोनच मुख्य कारणं असतात, ती म्हणजे एक वात बिघडल्यामुळे किंवा रक्त बिघडल्यामुळे, या दोन कारणांमुळेच वेदना ह्या चालू होत असतात. आता आपण जर प्रामुख्याने वाताचा विचार केला तर मानवी शरीर हे 3 दोषांपासून बनलेलं आहे, वात, पित्त आणि कफ. तर वात जो आहे ते वाताचे आयुर्वेदानुसार 5 प्रकार आहेत आणि हे आपल्याला कोणालाच माहित नसतं. जो आपण श्वासोश्वास घेतो त्याला प्राणवायू म्हणतात, तो नाकाद्वारे आपण घेत असतो आणि संपूर्ण शरीराचं चलापचयाची क्रिया त्याच्यामुळे होत असते. त्यानंतर आपण जे बोलतो की आता तुम्ही बोलताय, मी बोलतोय, हे कंठातनं आपले शब्द बाहेर पडत असतात, पण त्या ठिकाणी जो वात आहे किंवा जो वायू आहे ज्याच्यामुळे आपण हे बोलणं करू शकतो त्याला उदान वायू असं म्हणतात. त्याचबरोबर पोटामध्ये आपण जे अन्न घेतलं जातं ते अन्न घेतल्यानंतर अग्निसंदूषणाचं काम किंवा अग्नी प्रखर करण्याचं काम, जसं आपण चुलीमध्ये काहीतरी शिजवत असताना किंवा अग्नी पेटण्यासाठी फुंकण्याची गरज असते त्याप्रमाणे तो तिथे जो वायू काम करत असतो त्याला सामवायू असं म्हणतात. त्याच्याबरोबर अपान वायू म्हणून एक असतो की जो अपानाचं काम करत असतो, म्हणजे शरीरामधनं ज्या गोष्टी बाहेर काढण्याच्या गरज आहे त्या गोष्टींसाठी, म्हणजे मळ आहे, मूत्र आहे, रेत आहे, स्त्रियांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर रज आहे, तर ह्या गोष्टी ज्या किंवा गर्भ आहे हे शरीरातनं बाहेर काढण्यासाठी जो वायू काम करत असतो तो अपान वायू असतो. आणि एक व्यानवायू म्हणून असतो की जो संपूर्ण शरीरामध्ये फिरत असतो आणि जो सगळ्या शरीराच्या प्राकृत काम करण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. पण ह्याच्यामध्ये बेसिकली काय होतं की जो समान वायू आहे, जो मी पोटाच्या ठिकाणी सांगितलेला आहे किंवा अपान वायू आहे, यांचं कार्य जेव्हा बिघडलं जातं ते आपलं स्थान सोडून दुसऱ्या स्थानामध्ये जेव्हा त्यांची प्रवेश केला जातो त्या ठिकाणी तिथला वायू बिघडला जातो आणि मणक्यांची दुखणे किंवा पाठीचे माणक्यांचे दुखणे किंवा सांध्यांची वेदना ज्या आहेत त्या प्रामुख्याने सुरू होतात. त्याचबरोबर जर आपण रक्ताचा विचार केला तर रक्त दूषित का होतं, तर रक्त दूषित 2 होण्याची कारण आहेत. एक तर आघातच इतिहास असतो, काही वेळेला पडलेला असतो, काही आघात झालेला असतो, ॲक्सिडेंट झालेला असतो, ज्याच्यामुळे त्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या फुटल्या जातात किंवा त्या ठिकाणचं रक्त हे दूषित होतं आणि त्याच्या अनुषंगाने वातप्रकोप होऊन त्या ठिकाणी वेदना चालू होतात. हा आघाताचा इतिहास बघता शारीरिक जर इतिहास बघितला तर आपण जे अन्न खाल्लेलं असतं ते पचनासाठी आपल्या शरीरामध्ये प्राकृत पित्त तयार व्हावं लागतं. जसं अन्न शिजवण्यासाठी अग्नीची गरज असते तसं आपण खाल्लेलं अन्न पचण्यासाठी प्राकृत पित्त तयार व्हावं. प्राकृत पित्त म्हणजे काय? प्राकृत पित्त म्हणजे यकृतातनं एक प्रकारचं ज्याला आपण इंग्लिशमध्ये जर विचार केला तर त्याच्यासाठी आपण म्हणतो की बाईल ज्यूस आपण म्हणतो किंवा
ह्याच्यामध्ये जर तुम्ही आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर पित्त, बरं बरं. की जे त्या ठिकाणी अन्न पचनासाठी येत असतं. तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर ते पहिल्यांदा जठरात साठवलं जातं आणि जठरात साठवल्यानंतर ते लहान आतड्यात उतरलं जातं आणि लहान आतड्यात उतरत असताना त्या ठिकाणी ह्या पाचक पित्त किंवा पाचक रस किंवा ज्याला इंग्लिशमध्ये डायजेस्टिव्ह ज्यूस असं जे म्हटलं जातं, तर त्याची ऍक्शन त्याच्यावर होत असते. हळूहळू अन्नपचनाची क्रिया ही लहान आतड्यातनं मोठ्या आतड्याच्या सुरुवातीपर्यंत होते. मोठा आतडा ज्या ठिकाणी चालू होतं त्या ठिकाणी त्याला आयुर्वेदानुसार ग्रहणी असं म्हणतात. त्या ठिकाणी त्याच्यातनं दोन गोष्टी निर्माण होतात, एक पचलेला भाग आणि एक न पचलेला भाग. जो पचलेला भाग आहे त्याला आयुर्वेदानुसार रस म्हणतात. ह्या रसापासूनच पुढे रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या धातूंची निर्मिती होत असते. जेव्हा तुम्ही खाल्लेलं अन्न चांगल्या पद्धतीने पचलेलं नाहीये तेव्हा मळाचाच भाग हा जास्त प्रमाणात तयार होतो आणि रक्ताचं प्रमाण किंवा प्राकृत रक्त किंवा योग्य पद्धतीचं जे सशक्त रक्त जे तयार व्हायला पाहिजे त्या पद्धतीचं रक्त होत नाही आणि ऑटोमॅटिकली त्याच्या पुढच्या धातूंचं पोषण होत नाही, अस्थिधातूंचं पोषण होत नाही आणि अस्थिधातूंची विकृती किंवा अस्थिधातूंचे जे वेदना आहेत ते आपल्याला चालू होतात. बरोबर. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल का की पोटाची जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे आपल्या पोटामध्ये जी होते, तर त्यातल्या काही बिघाडामुळे अस्थीचे जे विकार आहेत म्हणजे पाठीचे असू देत किंवा सांधे विकार ते होऊ शकतात. अगदी बरोबर आहे. कारण का आत्ताच्या युगामध्ये जर आपण बघितलं तर माणसाचं लाईफस्टाईल पूर्ण बिघडलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता जर प्रमुख कारणं जर तुम्ही बघितलीत तर भूक लागलेली असताना जेवणाच्या वेळा टाळून देणे, भूक नसताना खाण्यात येणे, म्हणजे दुपारी उशिरा जेवण झालं, रात्रीची तर वेळ झालेली आहे म्हणून खाण्यात येणं, सगळेजण बसलेले आहेत म्हणून खाण्यात येणं, की आता भूक नाहीये पण तरी सुद्धा खाण्यात येणं, नको असलेल्या गोष्टी खाण्यात येणं, म्हणजे भूक लागलेली आहे, वेळ झालेली आहे म्हणून काहीतरी घ्या आणि पटकन खाऊन किंवा इव्हन आपण जे पदार्थ खातो ते देखील बऱ्याचदा बाहेरचे असतात किंवा जंक फूड हल्ली सगळीकडेच बोललं जातं की त्यामुळे पण मग हे पोटाचे बिघाड होऊन मला वाटतं नंतर त्याचं रूपांतर हे अस्थीचे जे रोग असतात त्याच्यामध्ये होऊ शकतं. बरोबर आहे. सर, आता आपण लक्षणं बघितलीत, कारणं बघितलीत, आपण जेव्हा निदानाकडे येतो तर तेव्हा मला वाटतं की आयुर्वेदाप्रमाणे काही वेगळं निदान केलं जातं का ह्या आजारांचं? आयुर्वेदानुसार वेगळं निदान असं केलं जातं की त्या आजाराचं मूळ कारण हे शोधलं जातं. आणि मूळ कारण शोधल्यानंतर कुठलाही उपचार करणं अतिशय सोपं झालं जातं. त्यामुळे आपण निदानाकडे जात असताना नुसतं मणक्यांचे विकार आहे किंवा मणक्यांच्या ठिकाणी एखादं दुखणं आहे किंवा मणक्यांच्या ठिकाणी का दुखतंय तर ते का कारणाने दुखतंय, कशामुळे दुखतंय. काही वेळेला पोटाचे बिघाड असतात, पोट गच्च होत असतं, 5-6 महिन्यापासून आधी रुग्णाला पोट गच्च होण्याचे त्रास असतात. त्याच्यानंतर हळूहळू पोट गच्च झाल्यानंतर त्या ठिकाणी गॅसेसचं जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतं, विकृतवात तयार व्हायला लागतो. तो विकृतवात जो आहे तो सांध्यांच्या ठिकाणी फिरत असतो आणि संधिवाताचं दुखणं किंवा पाठीच्या मणक्यांचे विकार चालू झालेले असतात. मग त्या ठिकाणी डॉक्टर आपल्याला डायरेक्टली सांगतात की तुम्ही सांधा बदलून घ्या किंवा मणक्यांमधलं ऑपरेशन करा. तर ते करण्याने तुम्हाला आज एक सांधा तुम्ही बदलला किंवा एक मणक्यांचं ऑपरेशन करून घेतलं, काही दिवसांनी दुसऱ्या ठिकाणी पण तेच करणार का तुम्ही? कारण का त्याचं जर मूळ कारण नाही निघालं तर ते ऑटोमॅटिकली दुसऱ्या ठिकाणी पण ते फिरत राहणार आहे आणि त्यानुसार हळूहळू बाकीच्या ठिकाणी सुद्धा वेदना ह्या चालू होणार आहेत. म्हणून आयुर्वेदाच्या नुसार जर आपण विचार केला तर मुळाचा विचार करून जर उपचार केले तर त्याच्यातनं निदान करणं आणि आपल्याला फार सोपं जातं आणि उपचार करणं त्याहूनही सोपं जातं. नक्कीच सर. हल्ली आपण बघतो की जीवनशैली तुम्ही म्हणालात की बदललेली आहे, तर बरेच जणांना कम्प्युटरवर काम करावं लागतं. म्हणजे हल्ली सगळ्यांकडेच कम्प्युटर असतात, पण काही जणांचं प्रोफेशनच असतं की सतत त्यांना स्क्रीनच्या समोर काम करावं लागतं. तर त्यामुळे बऱ्याचदा पाठीचे म्हणजे पाठीच्या मणक्यांचेही आणि मानेचे असे दोन्ही आजार त्यांना संभवतात. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता आपण जर कॉम्प्युटरचा विचार केला तर आता कॉम्प्युटरचंच युग आहे. कॉम्प्युटरच्या युगामध्ये 8-8 तास 10-10 तास एकाच पोझिशनमध्ये किंवा एकाच ज्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो की एकाच अवस्थेमध्ये आपण बसत असतो, एकाच ठिकाणी किंवा एकाच ठिकाणी बघत असतो. त्याचा सतत जो ताण एकाच काय म्हणतो आपण त्याला की मानेच्या मणक्यांवर पडत असतं किंवा सर्वायकल मणक्यांवर पडत असतो की लंबरच्या ज्या मणक्यांवर पडत असतो आणि त्याच्यामुळे तोच तिथला जो मणका आहे हा त्या ठिकाणी सतत दबला जाऊन त्या ठिकाणची जी शिर आहे किंवा जी त्या ठिकाणी जी शिरेमुळे तिथल्या संवेदना आहेत त्या संवेदना हळूहळू कमी व्हायला लागतात. त्या ठिकाणी वातप्रकोप व्हायला लागतो आणि वातप्रकोप झाल्या कारणाने आपल्याला वेदना चालू होतात. नक्कीच सर. खरं तर पाठीचे जे आजार आहेत, मणक्यांचे आजार आहेत, संधिवात आहे, याविषयी अजून भरपूर आपण जाणून घेणार आहोत डॉक्टरांकडून. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची.
नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मणक्यांचे आजार, संधिवात यावर आयुर्वेद आणि पंचकर्मामध्ये काय उपचार आहेत हे जाणून घेतोय आजच्या कार्यक्रमातून. या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर अरविंद शांताराम झेंडे आज आपल्याबरोबर आहेत आणि ते आपल्याला याविषयी मार्गदर्शन करतायत. सर, आपण लक्षणं पाहिली, कारणं पाहिली, तर आपण आता एक एक आजारांकडे जायचं का? म्हणजे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा बऱ्याच जणांना त्रास असतो. तर नक्की सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस होतं म्हणजे काय होतं मणक्यांमध्ये आणि आयुर्वेद ह्या दृष्टीने कसं बघतं हे दोन्ही सांगा. अच्छा, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस हा जो कन्सेप्ट आहे हा मॉडर्न कन्सेप्ट आहे. आयुर्वेदानुसार जर बघितलं तर मानेची हालचाल आणि कमरेची हालचाल ही प्रामुख्याने प्रत्येक व्यक्तीमध्ये दिवसभरामध्ये भरपूर प्रमाणात होते. त्याचबरोबर प्रवास आहे, म्हणजे गाडी एस टीमधून प्रवास आहे, बसमधून प्रवास आहे, रेल्वेमधून प्रवास आहे, गाडी दुचाकींवरनं प्रवास आहे, रस्त्यांवर जे खड्डे आहेत, ह्या सर्व गोष्टींमधनं आपण दिवसभर प्रत्येक व्यक्ती ही जात असते. आणि अशा जात असताना जेव्हा मानेचा जे मणके आहेत, जे एकूण 5 मणके आहेत, त्यातले जे मणके आहेत ते मणके हे एकमेकाला शिरांनी जोडलेले आहेत. त्या मणक्यांवर दाब पडतो आणि दाब पडल्यामुळे त्या मणक्यांमधली जे वंगण आहे किंवा त्या मणक्यांमध्ये जे एक प्रकारची गादी आपण म्हणतो, ती गादीचं तिथलं जे विस्तृतपणा आहे तो कमी व्हायला लागतो आणि त्या ठिकाणी वातप्रकोप होऊन त्यातल्या ठिकाणी शिरा आहेत त्या दाबल्या जातात आणि त्या दाबल्या गेल्या कारणाने मणक्यांचं दुखणं किंवा आपण जे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणतो ते आपल्याला चालू होतं. बरोबर आहे. सर, आता ह्याच्यावरती आयुर्वेदामध्ये उपचार कसे आहेत? म्हणजे बरेच जण पेन किलर घेतात आणि तात्पुरतं थांबतं दुखणं, पण मग आयुर्वेदामध्ये काय उपचार केले जातात? आयुर्वेदामध्ये जर उपचारांचा जर आपण विचार केला तर सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस या ठिकाणी जर बघितलं तर आयुर्वेदामध्ये पंचकर्मामध्ये नस्य म्हणून एक प्रामुख्याने फार मोठा एक विषय सांगितलेला आहे किंवा एक उपचारामध्ये पंचकर्मामध्ये नस्य हा जो प्रकार आहे तर नस्यामध्ये नासा ही शिरसोद्वारम असं म्हणलेलं आहे. म्हणजे डोक्याचं द्वार जे आहे ते नाक आहे. जेव्हा कुठल्याही प्रकारचा आघात होतो किंवा डोक्याच्या ठिकाणी मार लागतो तेव्हा प्रथम तुम्हाला नाकामधनं रक्तस्राव होतो. त्यामुळे जेव्हा एखादं औषध किंवा एखादं तेल स्वरूपातलं द्रव हा जेव्हा नाकामध्ये सोडला जातो त्यावेळेला तो डोक्यांपर्यंत किंवा डोक्यांच्या ठिकाणी पोहोचला जातो आणि त्यातनं जे मेंदूपासून जे खाली ज्या संपूर्ण शिरा आहेत, ज्या शिरा गेलेल्या आहेत, मणक्यामध्ये गेलेल्या आहेत किंवा माकडहाडांपर्यंत गेलेल्या आहेत, त्या शिरांपर्यंत लुब्रिकेशन होण्याचं काम ह्या नस्याद्वारे केलं जातं. त्याप्रमाणे आपण जर बघितलं तर मन्याबस्ती हा आयुर्वेदातला बस्तीमधला एक प्रकार आहे की जो ज्यामध्ये मानेच्या ठिकाणी एक प्रकारचं आळत